मी तेल टाकते. 3 माप टाकले मम्मीने. गॅस फास्ट ठेवलाय. मम्मीने कांदा टाकलाय मित्रांनो. एक का दोन आहे? दोन टाकले. कांदा चांगला लाल झाला तर मम्मी टमाटे टाकते. मम्मी टमाटे पण 2-3 घेतले होते. मी दुपारी जेव्हा रस्याची रेसिपी दाखवली तुम्हाला ते सांगितलं मी टमाटर टाकत नाही रस्यामध्ये. मी चिकन सुक्का करते ना म्हणून टमाटर सोडलेलं आहे. मम्मीने मीठ टाकले 2 चम्मच. 2 नाही, 1 आणि अर्धा. तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका. चवच्या हिशोबाने. आम्हाला जास्त मीठ लागतं म्हणून आम्ही जास्त मीठ टाकलंय. पावणा किलो हे चिकन मी सोडत आहे. ह्याचा एक कांदा टमाटर सोडत आहे. नंतर आपण हळद मसाला मीठ टाकूया. सध्या त्याला फक्त फ्राय करून घेऊया तेलात. आता हे चांगलं हलवून घेतले. आता 5 मिनिटांनी आपण बघूया आता हे कसं दिसतंय चिकन. बघा नंतर कसं दिसेल बघा. मित्रांनो आता आपले 5 मिनिटं झाले. आता मम्मी खोलते हे. मसाला उकडा जेव्हा 5 मिनिटांमध्ये कडाला मग अशी चिकन कसं दिसत होतं. मस्त दिसतं. थोडंसं वाफलंय. आता ह्याच्यामध्ये आपण मसाला हळद मीठ आता हा उतरलाय ना ह्याची भारी टेस्ट येते. आता आपण ह्याच्यामध्ये 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट हळद ना म्हणून 2 चमचे टाकते मी. वा मस्त वास सुटला. मोठा टाकायला लागलाय. आमचा घरचा मसाला आहे ना तो कोकणी मसाला. कोकणी मसाला आहे म्हणून वास सुटला एकदम मस्त. या मित्रांनो मम्मी चांगलं हलवून झालंय. आता अजून आपल्याला 5 मिनिटाला उकडायचं आहे. मग आपली ग्रेव्ही तयार होईल है ना. किती पाणी सुटलंय बघा. पाणी सोडलेलं नाही त्याच्यात. पाणी किती सुटलंय बघा. मस्त मित्रांनो. पाणी आम्ही सोडलेलं नाही. याला पाणी सुटलंय. हे सगळं मसाला सगळा मिळून आलेला आहे याच्यावर. हे आमच्या कोकणी पद्धतीचं वाटण व्हिडिओ आपण टाकले जेवण यूट्यूबमध्ये. तुम्ही जाऊन प्लीज बघा. सबस्क्राईब करा, लाईक करा त्या व्हिडिओला, कमेंट पण करा. मग मी 2 चमचे वाटण टाकते. 3 चम्मच मग मी ते हलवून घेते. आता आपलं झालंय वाटण बिटण टाकून सगळं. आता ह्याला फक्त 5 मिनिटं कड आणायचं आहे. कडा आता आपले रेडी. 5 मिनिटं झाले आहेत. आता मसाला उकड आलाय. आमची ग्रेव्ही झाली तयार. चिकन ग्रेव्ही सुक्का चिकन आहे. मस्त वास सुटला. हा हे बघा इतकं मस्त चिकनची ग्रेव्ही तयार आहे. नक्की करून बघा. बाय.